आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। साखर कारखान्यांवर सरकारचा मोठा निर्णय। 14 दिवसात ऊसाचे बिल देणे बंधनकारक, उशीर केला तर 15% व्याजासह वसुली। देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय चर्चेत आला आहे। सध्या लागू असलेल्या शुगरन्स ऑर्डर 1966 नुसारही 14 दिवसात पैसे देण्याची तरतूद आहे, पण आता त्याची कडक अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईवर भर दिला जात आहे। ऊसाचे बिल 14 दिवसात देणे बंधनकारक, उशीर झाल्यास 15% व्याज, कलेक्टर कडून थेट वसुलीची कारवाई, दर ठरवण्यात मोठा बदल। आता ऊसाचा दर ठरवताना फक्त साखर नाही तर मळी, चिपाड, इथेनॉल, इतर उत्पादन यांचा विचार होणार। शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा। ऊसापासून कारखान्याचा खरा हिशोब प्रति 1 टन ऊस अंदाजे 1 टन ऊसापासून साधारण उत्पादन साखर 100 ते 110 किलो, मळी 40 किलो, चिपाड 250 ते 300 किलो, प्रेसमड 30 ते 40 किलो। कारखान्याची कमाई अंदाजे मार्केट रेटनुसार साखर 4000 रुपये, मळी 300 ते 400 रुपये, इथेनॉल मळीपासून 800 ते 1200 रुपये, चिपाड वीज इंधन 500 ते 800 रुपये, प्रेसमड खत 200 ते 300 रुपये। एकूण उत्पन्न 1 टन पासून 5800 ते 6500 पर्यंत। मग शेतकऱ्याला किती मिळतं? तर सरासरी FRP दर 3000 ते 3500 प्रति टन। म्हणजेच कारखाना 1 टनातून 5 ते 6000 रुपये कमावतो, पण शेतकऱ्याला मिळतात फक्त 3000च्या आसपास। शेतकऱ्यांचा संताप उफाळला। महिनोन-महिने बिल मिळत नाही, कारखानदार भेटत नाही, आमच्या पैशावर ऐश चालते। ऊस तयार करायला 18 महिने, पैसे मिळायला 3 ते 5 महिने उशीर, शेतकरी आर्थिक संकटात। मोठा सवाल, जर कारखान्याला इतका फायदा होत असेल तर शेतकऱ्यांचे पैसे का थकवले जातात? सरकार कारखानदारांना कर्ज देते, पण शेतकऱ्यांना न्याय कधी? आंदोलनाचा इशारा, कायदा लागू करा नाहीतर रस्त्यावर उतरू। शेतकरी आणि पत्रकार संघटना एकत्र येणार। प्रेस मीडिया न्यूजची भूमिका, शेतकऱ्यांचा आवाज थांबणार नाही। प्रतिनिधी पारवे यांचा स्पष्ट शब्द, सत्यच दाखवणार, दबावाला घाबरणार नाही, शेतकऱ्यांसाठी लढणार। तुमचं मत काय? हा हिशोब योग्य वाटतो का? शेतकऱ्यांना न्याय मिळतो का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।